हे सखी, हा नाथ, हे नारायण, नावा आम्हाला दर्शन द्या. तन मनस्कार भगवंताशी एकरूप झालेल्या त्या गवळणी अति व्याकुळ होतात. कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे हे कान्हैया, हे जगजेठी, केव्हा येतोस, केव्हा दर्शन देशील म्हणून त्या गोपी व्याकुळ झालेल्या आहेत. त्यासाठी हे आपला इथं बटन आहे, हा तिकडून वायर काहीतरी आहे. म्हणून त्या गोपी अतिशय व्याकुळ होऊन गोपी गीत गातात. यमुनेच्या किनावर सर्व येतात आणि गोपी गीत गातात. सर्वांनी गोपी गीत गायचं आहे. आपल्या हातामध्ये पुस्तक आहेत. सर्वांनी गोपी गीत म्हणायचं आहे. जय जयति तेधिकं जन्मनाव्रज जयति ते गोपीनाव्रज जयति तेधिकं जन्मनाव्रज जयति तेधिकं जन्मनाव्रज जयत इंदिरा शाश्वती जेव्हापासून तुझा जन्म व्रजभूमीत झाला तेव्हापासून आता इंदिराश्रयात या ठिकाणी इंदिरा म्हणजे लक्ष्मी निवास करू लागलेली. दृश्यता दृश्यता
गोपी म्हणतात आणि तू अतिशय सौंदर्य संपन्न आहेस. आम्ही तुझ्या बिनपगारी दासी आहोत. गोपी म्हणतात परमात्म्याला सुरतनाथ तेरे सुरतदासिका सुरतनाथ तेरे सुरतदासिका सुरतनाथ तेरे सुरतदासिका सुरतनाथ तेरे सुरतदासिका वरदने नतो निहति वधः वरदने नतो निहति त्यावेळी वाचवलं. पावसामध्ये मेलो असतो त्यावेळी पावसापासून वाचवलं. वर्ष मारुता अग्नीमध्ये जळालो असतो त्यापासून वाचवलं. जर असं मानायचं होतं विरहामध्ये तुझ्या डोळ्याने तर अगोदर आम्हाला का वाचवलं. आम्ही तुला ओळखतो. तू कोण आहे? तू रक्षण आमचं कसं करू शकलास? तू असामान्य परमात्मा आहेस. प्रत्येक हृदयामध्ये राहणार आहेस. Hare
झालास म्हणून आम्ही तुला जाणतो तू कोण आहेस. अभयाची प्राप्ती करून देणारा तू आहेस. तुझ्या शरणागती जाण्यास आले त्याला संसार भयापासून मुक्ती प्राप्त होत असते. चरण चिन्ह चरण कमल
शब्द रचना सुद्धा ज्याची अतिशय मधुर आहे बोलताना अशा असणाऱ्या परमात्मा तुझा धनामृत प्रभू आम्हाला प्रदान कर अशी प्रार्थना गोपींनी केली कारण तुझा धनामृत तुझं कथामृत अतिशय मधुर आहे तर गोपी म्हणतात ह्या संसाराने तापलेल्यांचा ताप हरण करणार आहे असं कवीने ते वर्णन केलेलं आहे तव कथामृतम जीवनम ऐकण्यासाठी मंगल अशा प्रकारचं तुझं कथामृत आहे हा तुझ्यापेक्षा तुझी कथा गोड आहे तू कसं आहे कंटिन्यू नॉन स्टॉप तुझ्यापेक्षा तुझी कथा गोड आहे कारण तू कसं आहे तू श्रीमद आतात आहे तुला लक्ष्मी प्राप्त आहे ना लक्ष्मी तुझी पत्नी आहे आमच्याकडे थोडासा श्रीमंत असला तरी तो लक्ष्मीचा 8 मिनिटाला बसतो तू तर सर्व श्रीमंताचा श्रीमंत आहे सर्वांचा पालक जर कोण असेल तर तू आहेस आणि प्रत्यक्ष लक्ष्मीचा पती तूच आहे लक्ष्मीने कुठे राहावं कुठे न राहावं तुझ्या आज्ञेच्या स्वाधीन आहे म्हणून श्रीमदात त्या लक्ष्मीच्या प्राप्तीने तू असा भक्त झालेला आहे अभिमानी झालेला आहे पण तुझी कथा जे गातात ते खरंच्या भूतलावर धन्य असतात श्रवण मंगलम भुवि गृह्णन्ति ते दूरिता आणि प्रेमाने तुझा आमच्याकडे फिरत्या नजरेने पाहणे तुझा विहार अतिशय मंगलमय आहे ह्या सर्वांचं ध्यान करणे त्या लीलांचं ध्यान सहसितं प्रिया प्रेम वीक्षणं हे प्रिय आम्हाला आवडणाऱ्या कृष्णा प्रहसितं तुझा हास्यमय अशा प्रकारचा चेहरा आनंदमय आणि प्रेम वीक्षणं प्रेमाने पाहणं अप्रहसितं प्रिया
प्रभू या दुर्गा चारायणपासून चलसी जेव्हा तुम्ही व्रतभूमीमध्ये गायींना चालण्यासाठी निघता जाता त्यावेळेला हे प्रभू सुंदर असं तुमचं मुख आम्हाला पाहायला मिळते आणि वनातून येत असताना अनवाणी पायाने तुम्ही असता म्हणून आम्हाला तुमची चिंता सुद्धा खूप वाटते कारण पायामध्ये चप्पल नाही घोडा नाही यशोदा माईने आग्रह केला होता कृष्णा तुझ्यासाठी एक चप्पल बोलावून घेऊ वाटायची कृष्णाने सांगितलं होतं नाही नको पण कृष्णा गाडींच्या पाठीमागे फिरतो चप्पल बूट काहीतरी हवं तुला कृष्णाने सांगितलं आहे मी सेवक आहे आणि गाय माझी मालक आहे मी गायींचा सेवक आहे गोपाल आहे जर माझ्या पायात चप्पल आणत असेल तर माझ्या गायींना सुद्धा बोट आणून दे गायींना पण चपला हव्या कारण सेवकाच्या पायात चप्पल असेल तर मालकाच्याही पायात असायला हवे म्हणून मला पण नको आहे ज्या आपल्या गायींसाठी भगवान पायामध्ये चप्पल सुद्धा घालायला तयार नाही यार त्या गायीसाठी आपण काय करतो कत्तलखाने सुद्धा बंद करायला आपण तयार नाही ती गाय डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहवत सांगत असते अरे मला कसायला विकू नकोस तरी आपण विकतो कारण पैशाचा लोभ पण धन्य आहे तो शेतकरी की जो कसायला गाय विकत नाही कमी पैसे आले तरी चालते पण कसायला देणार आज आपल्या समोर उदाहरण म्हणून सांगतो ज्या गायी आपण काल पूजा केली किती 2 आहे का 3 गायी आहेत माकोडीवाल्याच्या गायी आहेत त्याने सांगितलं मला फक्त वागवणाऱ्याला विकायचे आहे जास्त पैसे नको आहेत काय 10 का 12 हजारामध्ये त्यांनी किंमत सांगितली होती राजूने सांगितलं 1000 रुपये आणखी घे पण मला दे नाही द्यायची का द्यायला नको त्या गायींचा सेवक भगवान आहे त्या गायींच्या सेवेने सर्व काही प्राप्त होत असते आपल्याला जीवनामध्ये कारण आम्ही वैश्य आहोत वैश्य वर्णाचं कर्म आहे ऋषी गौरक्ष वाणिज्यम पहिला शब्द दिला कृषी आणि दुसरा शब्द दिला गौ गाय ही पोट भरण्याचं साधन आहे एक गाय एका माणसाला आयुष्यात कमी पडू देत नाही एका व्यक्तीला तिची पूर्ण सेवा केली नाही एका व्यक्तीने तर त्याला ती गाय पोसत असते आयुष्यभर एवढं मोठं धन ती गाय देत असते त्याला आज आपल्या भारतात जवळजवळ 1.25 करोडपेक्षा अधिक लोकसंख्या आहे फक्त 2 करोड जर गायी असतील तर भारत श्रीमंत असेल भारताला कमी नसणार कोणाला कोणती अडचण नाही निर्माण होणार म्हणून भगवान त्या गायीची सेवा करतात आई त्या गोपी म्हणतात जेव्हा तू गायीच्या पाठीमागे येतोस ना तेव्हा शील क्रोध दगडाचे अंकुर आणि कोवळे कोवळे गवताचे अंकुर तुझ्या पायामध्ये घुसतील म्हणून आम्हाला भीती वाटते आमच्या मनामध्ये आम्हाला असं दुःख वाटते शिलतृणांकुरैः सीदति शिलतृणांकुरैः सीदति सलिलतां मनः शान्त गच्छति सलिलतां मनः शान्त गच्छति
परीक्षये नीलकुन्तलैर् वनरुहाननं विभ्रदावितं वनरुहाननं विभ्रदावृतं धनरजस्वलं दर्शयन् धनरजस्वलं दर्शयन् मनसि न स्मरं वीरयच्छसि बालमुकुन्दा श्याममुरारे प्रणतकामदं पद्मजार्चितं शरणागत वत्सल आणि पद्मजा लक्ष्मी पद्मजा ब्रह्मदेव कमळामधून प्रकट होणारा पद्म म्हणजे कमळ त्यामधून प्रकट होणारा ब्रह्मदेव आणि त्याच्यापासून अर्चित म्हणजे पूजा केला गेलेला पद्मजा अर्चितम ब्रह्मदेवाकडून पूजा केलेला गेलेला धरणीमंडनं देयमापदी धरणीमंडनं चरणपङ्कजं शङ्खमञ्चते रमणनस्तने सर्पयाधिं सुरतवर्धनं शोकनाशनं हरितवेणुना जेव्हा तू प्रभू वनामध्ये भ्रमण करतोस फिरतोस तेव्हा तुझ्या विरामध्ये असताना काळ आम्हाला एक कृती सुद्धा युगासारखी वाटते युगायते कुटिल कुंतलं श्रीमुखञ्चते ब्रह्मदेव सुद्धा आम्हाला जण बुद्धीचा वाटतो की ज्यानं पापण्या निर्माण केल्या तुझ्या दर्शनात विघ्न निर्माण करणाऱ्या आम्ही सर्व त्याग करून आलो तुझ्यापर्यंत पतिसुतान्वय अतिविलंघ्यते गतिविदस्तवो गीतमोहितः तव योषितः कस्य जेनिषि हे तव योषितः निशी कहा तेने हे कपटी कृष्णा शिवी दिली कृष्णाला तू कपटी आहेस नाहीतर आमच्यासारख्या स्त्रियांना मध्यरात्रीच्या वेळी कोण बरे सोडू शकेल अरे 12:40 झाले आणि अशा वेळेला कोणी सोडून देईल आमच्यासारख्यांना नाही पण तू कपटी आहेस रहसि संविदं नित्ययोदयं रहसि काननं प्रेमवीक्षणं गृहदुरहस्यो विच्यधामते मुहूर्ते सुहा
प्रियङ्गके विघ्नहन्त्रं विश्वमङ्गलम् यजमनार्चना स्वगृहात्मना स्वजनहृद्रुजान्यशूदनम् स्वजनहृद्रुजान्यशूदनम् जय हो दधिमहि कर्कशेषु हीनाटवीमटसे तद्व्यथतेन किं स्वेत् कुर्पादिभिर्भ्रमतिभिर्भवदायुषान्नः। हे प्रभू, तू आमच्यावर कृपा कर, आम्हाला दर्शन दे. हे सखी दिस आम्हाला केव्हा येशील, केव्हा प्राप्त होशील, एवढी प्रार्थना करता करता शुकाचार्य म्हणतात, राजा इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्त्यश्च चित्रधार रुरुदुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः. राजा कृष्णदर्शनलालसाः असणाऱ्या त्या गौरांनी भगवत दर्शनाची मनामध्ये तीव्र इच्छा त्यांच्या झाली आणि भगवान दर्शन देत नाहीत म्हणून गवळणी व्याकुळ झाल्या आणि रडू लागल्या. जेव्हा आपली इच्छा प्रकट पूर्ण होत नाही तेव्हा जीव हा रडतो. तुम्ही आपण पण रडतो, रडत नाही असं नाही. जन्माला आल्यापासून आपण रडतच आलो. कधी हसलो आपण? सारखे रडतच आलो. जन्माला आलो त्यावेळी सर्वात जास्त रडका स्वभाव म्हणजे यांचा, आपला कमी आहे. मुलं जन्माला येतात तर म्हणतात जास्त रडत नाहीत, पण मुलगी जन्माला आली की रडली. जन्माला आली तरी रडली. थोडीशी मोठी झाली तरी भावानं मारलं म्हणून रडली. आणखी मोठी झाली, काही जर नाही मिळालं तर रडली. आणखी मोठी झाली, लग्न होताना रडली, घर सोडून जायचं म्हणून रडली. लग्न झालं, एखादी हा चांगला नाही म्हणून रडते, एखादी जास्त चांगला आहे पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टी अनुकूल असूनही कधी कधी रडते. अमुक नाही धमुक नाही, काहीतरी उणीव तिच्या जीवनात असते म्हणून रडते. म्हणजे आपलं शेवटपर्यंत रडणं चालू असते. संसारासाठी आयुष्यभर रडत आला जीव, पण परमेश्वरासाठी कधीच नाही रडला. गोपी संसारासाठी कधीच नाही रडल्या, पण परमेश्वरासाठी रडतात. आणि जेव्हा जीव देवासाठी रडतो तेव्हा भगवान त्याला प्राप्त होत असतात. म्हणून म्हणतात रडा रडा रडा, खूप रडावं. परमार्थातलं रडणं म्हणजे असं नसते. आपण जसं घरामध्ये भोंगा ताणतो ना, असा भोंगा ताणायची गरज नाही परमार्थात. फक्त डोळ्यामधून अश्रू यावेत, हृदय हेलावून जावं, शरीरावर रोमांच उभे राहावेत. त्याला म्हणतात परमार्थाचं रडणं. अष्टसात्विक भावाची निर्मिती व्हावी सर्वांमध्ये. आज गोपी अष्टसात्विक भावाने भरून गेल्या, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण आज अतिशय उच्च कोटीला गोपींचं रडणं पोचलं. जेव्हा उच्च कोटीला रडणं पोचत असते त्यावेळेला कंठ अवरोधित होत असतो. पण भक्त हा स्वरात उच्च रडत असतो, आवाजामध्ये रडत असतो. आपण काय म्हणतो, ओक्सा बोक्सी रडू लागला. आपल्या भाषेत ओक्सा बोक्सी रडणे. अशा गोपी आज ओक्सा बोक्सी रडू लागल्या. पण रुरुदुहू सुस्वरम राजन, आणखी एक महत्वाचं लक्षण दिलं. राजा गोपी रडतात
पण आपल्यासारख्या काय, आपण जर कधी रडायला लागलो तर शेजारचे 2-4 पळूनच गेलं पाहिजे. आपलं रडणंच विचित्र. पण गोपी मात्र स्वरात रडतात. बघा तुम्ही या मुलींचं रडणं किती गोड असते. कधी तुम्ही ऐकलं असेल ना. आता म्हणा ऐकता ऐकता तर जन्म चालला आमचा. कधी ऐकलं नाही. मुली मधुर रडतात, बारीक आवाजात, जास्त दूर आवाज जात नाही, काही नाही. पण मुलं आपली कशी तरी बसाळ्यासारखी ओरडतात. गोपी मधुर स्वरामध्ये रडतात. सुस्वरामरुदो राजन इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्त्यष्टचित्रधासु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाः. त्या भगवत दर्शनाने लालसित झालेल्या त्या गोपी चित्रावर उभ्या राहिल्या. हात हलत नाहीत, पाय हलत नाहीत, तोंड हलत नाही, पण रडतात स्वरामध्ये. अशा स्थिर झाल्या, जणू काही पुतळे बनवले. तेवढ्यात भगवान प्रकट झाले. जीव रडला म्हणजे भगवान येतात. भगवान येताबरोबर सर्व गोपींनी कोणी आलिंगन दिलं, कोणी हात पकडला, कोणी भगवंताला जवळ केलं. आणि मग गोपींनी भगवंताला पट्ट्यावर घेतलं. हळूहळू अगोदर जवळ केला की पुन्हा पळून जाईल. नंतर पट्ट्यावर घेतलं की कृष्ण 4 प्रकारची माणसं आहेत. भजते नु भजंती एक विपर्याय. एक आहे की सेवक, ज्याने आपली सेवा केली त्याची सेवा करतो. दुसरा आहे ज्याने काही सेवा नाही केली तरी त्याची सेवा करतो. एक आहे की घेणे देणे सारखं ठेवत असतो. दुसरा आहे की आपल्यावर किती सेवा केली कोणा आपली तरी सुद्धा तो कोणाची सेवा करीत नाही. एक उपकार्यावर उपकार करतो, एक अपकार्यावरही उपकार करतो. एक प्रतिउपकार करत राहतात एकमेकावर. आणि एक आहे कोणी उपकार करो का अपकार करो ते स्वतः उपकारच करत राहतात. मग तू कोण आहे? भगवान म्हणतात मी कोणीच नाही. जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती देतो. आता आम्हाला सोडून जाणार नाहीस ना? भगवान म्हणतात गोपींनो मी तर तुमचा ऋणी आहे. एवढं मोठं प्रेम आहे तुमचं. लात मारल्यानंतरही तो जवळ येतो त्याला म्हणायचा प्रेमी. नाही तर लात मारल्यानंतर तो पळून जातो. मला काय गरज आहे तिथे? नाही गरज ना, मग जा निघून. तो निघून गेला तर पुन्हा जवळ येत नाही. याचा अर्थ त्याचं खरं प्रेमच नव्हतं. सप्त्यातून बाहेर कडे काय गेला म्हणे कोले महाराजांनी लात मारून काढला मला. लात मारून काढला. लात मारली तरी जा, त्यांना सांग महाराज तुम्ही लात मारली तरी चालेल पण मंडपाच्या बाहेर नाही जा.